चला, ब्रह्म नावाचे स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी ब चा उच्चार निघतोय म्हणून आधी ब घ्यायचंय, त्यानंतर हा जो र आहे ह्या रला आरे घ्यायचंय, त्यानंतर घ्यायचं यम, अर्ध यम आहे म्हणून इथं फक्त अर्ध मय म्हणून फक्त सिंगल एम घ्यायचंय, त्यानंतर ह पूर्ण म्हणून याचे घ्यायचंय. ठीक आहे, हे नाव झालं आपलं. त्यानंतर क्रांती, क्रांती नावाचे स्पेलिंग क कपाचा आधी येतो म्हणजे तर के घ्यायचंय, त्यानंतर स्वर र आणि एचा आहे बघा क्रा, त्यानंतर रचा स्वर आहे, रचा स्वरच्या नंतर आचा स्वर आहे, त्यानंतर अनुस्वर घेतला आपण यन, त्यानंतर तलवारीचा तलवारीला घेतला टी, विलंटी म्हणून आय, झालं क्रांती. आता कैवल्य, कैवल्य नावाचे स्पेलिंग क कपाचा आहे, क ला के येतं, दोन मात्रेला या ठिकाणी दोन मात्रेला ए आय घ्यायचंय, इथं ए आय घ्यायचंय, क च्या नंतर ए आय घ्यायचंय, त्यानंतर व पूर्ण म्हणून व्ही ए घ्यायचंय, मधलं नाव असेल व आणि काना मात्रा उकर विलंटी नसेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ए घ्यायचंय. त्यानंतर राहिलं अर्धल म्हणून एल घेतलं आणि य पूर्ण जोड शब्द म्हणून वाय घेतलं. त्यानंतर उज्जैन, उज्जैन नावाचे स्पेलिंग यू घ्यायचंय, त्या अर्ध ज जर असेल या ठिकाणी फक्त जे घ्यायचंय, पूर्ण ज असेल जे घ्यायचंय, डबल मात्रा म्हणून ए आय घ्यायचंय, लास्टला ए म्हणून एन घ्यायचंय. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नावाच्या शेवटी जर उकार विलांटी हे नसतील, काना मात्रा उकार विलांटी, तरी तर काहीच घेऊ नका. जर तुम्ही तर ए घेतलं तर हे उज्जैन नाव होईल, त्यामुळे नावाच्या शेवटी ए वापरू नका. जर काना असेल तरच वापरा. आता जयस्वाल नाव आहे, जयस्वाल नावाची स्पेलिंग झालं जे येतं, त्यानंतर डबल मात्रेहून ए आय घेतलं आणि स्वची स्पेलिंग मी तुम्हाला आधी सांगितलं बघा, स्वची स्पेलिंग स्वामी वगैरे असेल, स्वराज, स्वामी, तर त्यांना SWA घ्यायचंय म्हणून आपण इथे घेतलं SWA घेतलं स्वा, त्यानंतर लास्टला एल एल घेतलं. आता रामेश्वर नावाचे, श्वर नावाची स्पेलिंग आपल्याला व्यवस्थित पाठ करून घ्यायची आहे. श्वर नावाची स्पेलिंग SHWAR, यात इथं पण लिहून दिलेले बघा, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा रामेश्वर, मुर्डेश्वर, रुद्रेश्वर, ईश्वर हे जे नाव आहेत त्या नावांना SHWAR घ्यायचंय. आता र ला काय येतं, आर येतं, कानाला ए येतं, म ला एम येतं, मात्रेला ए येतं, झालं रामे आणि श्वर, रामेश्वर नाव. त्यानंतर राजेंद्र, राजेंद्र नावाची स्पेलिंग या ठिकाणी आर घ्यायचंय, काना म्हणून ए घ्यायचंय, जजा म्हणून जे घ्यायचंय आणि मात्रा म्हणून ए घ्यायचंय. अनुस्वार या ठिकाणी नचा बघा, राजन म्हणजे ते एन घेतला आपण आणि द्रची स्पेलिंग DR आहे, तिथं पण दिलं DR आहे. परत ऋषी, ऋषी नावाची स्पेलिंग उच्चार बघा, रचा निघतो, रला उकार म्हणून घेतला आपण RU, झालं रू. त्यानंतर शला SH येतं, विलंटीला आय घ्यायचं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, नावाच्या शेवटी जर दुसरी विलंटी येत असेल तर त्या नावाला डबल ई वापरायचं नाहीये, त्या ठिकाणी आय वापरायचंय नावाच्या शेवटी. मध्ये असेल मराठीची नावं असतील तर बहुध नावांना डबल ई येत नाही, जास्त नावांना. ठीक आहे, पण आता बघा विकृत, विकृत नावाची स्पेलिंग वजनाचं आहे, व ला काय येतं, व्ही येतं, विलंटीला आय येतं, क ला के येतं. उच्चार बघा, क्रू आहे, क्रू, रू म्हणून आर्यू घ्यायचं इथं. ह्या नावाला, नावाच्या खालचा जो अर्धा उकार असतो त्याला आर्यू लिहायचं असतो म्हणून आपण इथं घेतलं आर्यू. मग घेतलं त ला टी येतं, विलंटीला आय घेतलं आपण, या ठिकाणी पण आय घेतलं, डबल ई घेतलं नाही. चला, या पद्धतीने आपल्याला नावं करायचं, ते नावं समजलं नाही त्या नावांचं फोल्डिंग करायचंय, नावांची फोल्डिंग करून त्या नावांना लिहायचंय. काहीच अवघड नाहीये, बेसिकचा हा पार्ट आहे. यामधून तुम्ही किती अवघड नाव घ्या, फक्त त्या नावाची फोल्डिंग आपल्याला करता आली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ आपण वैष्णवी, वैष्णवी नावाचे स्पेलिंग व्ही बघा, वला काय येतं, व्ही येतं, दोन मात्रेला काय येतं, मी वरती सगळे 12 उच्चार लिहून दिलेले आहे, तुम्हाला जे आलं ते तुम्ही इथं घेऊ शकता. डबल मात्रेला ए आय घ्यायचंय, ए आय बघा इथं डबल मात्रेला ए आय घेतलं आपण, घेतलं वय झालं. त्यानंतर अर्धाशय म्हणून एसच घ्या, त्यानंतर एन ए घ्या, न जोडलेलं म्हणून एन ए पूर्ण. ए का बरं येतो, कारण जोड शब्दाला पूर्ण करण्यासाठी आपल्याला ए ची गरज असते, म्हणून आपण या ठिकाणी ए घेतलं. लास्टला व वजनाचा वला व्ही घेतलं आणि विलंटीला आय, झालं वैष्णवी, VAISHNAVI, वैष्णवी. यामधून तुम्ही किती अवघड नाव घ्या. आता ऐश्वर्या नाव आहे बघा, ऐश्वर्या नाव, आईला काय येतं, आईला मी तुम्हाला आधी सांगितलं, आईला काय येतं ए, त्यानंतर ला काय घेतलं आपण ए आय, डबल ए आय घ्यायचंय. त्यानंतर श्वची स्पेलिंग तुम्हाला आधी वरती दिलेली आहे, ती स्पेलिंग घ्यायची आहे. ठीक आहे, झालं ऐश्वर्या, ऐश्वर्या, बस तेवढंच नाव येते. आता मुग्धा, मुग्धा नावाची स्पेलिंग एम घ्यायचं, या ठिकाणी एम घेतलं, उकार घेतलं, यू घेतलं, अर्धा गय म्हणून अर्धा फक्त ग घेतलं, अर्धा उकारे म्हणून सॉरी अर्धा गय म्हणून जी घेतला. त्यानंतर ध ची स्पेलिंग आहे DH आणि कानाय म्हणून ए बघा, इथं कानाय लास्टला म्हणून आपण इथं ए घेतला, काना नसता तर घेतलं नसता. या पद्धतीची नाव आहे. व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून सगळे नावं तुम्हाला जे मी सांगितलं नाही ते नावं तुम्ही मला लिहून परत पाठवा. त्यामध्ये
क ख ग आपलं अ आ इ ई हे 12 उच्चार जे स्वर आहेत हे स्वर व्यवस्थित पाठ करा. जे समजलं नाही ते तुम्ही मला विचारू शकता. चला, धन्यवाद.